Good morning, students. So far, we have completed the two poems of your syllabus from the semester second. In today's lecture, we are going to learn the poem number third of this semester. The poem titled as Success is Counted Sweetest, written by Emily Dickinson. Before going to deal with the poem itself, at the outset, we will try to understand the short biographical sketch of the poetess Emily Dickinson, and later on we will go to the about the poem and then to the poem. See the biographical sketch of the poetess Emily Dickinson. Emily Dickinson, born in 1830 and died in 1886, is a major American poet of startling originality. आपण तुमच्या द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमाला असलेल्या जो काही पोएट्री शिक्षण आहे त्यामध्ये 3 कविता त्या ठिकाणी आहेत. त्यापैकी 2 कविता आपण सविस्तर त्या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमाला असलेली तिसरी कविता आणि या स्तराची शेवटची कविता जिचं शीर्षक आहे सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट, ही कविता अमेरिकन पोएटेस, अमेरिकन कवयित्री इमिली डिकिन्सन यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे. सर्वप्रथम आपण ही जी काही कवयित्री आहे इमिली डिकिन्सन यांचा अगदी थोडक्यात तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला जो काही शॉर्ट बायोग्राफिकल स्केच आहे किंवा छोटंसं त्यांचा काही परिचय आहे तो परिचय या ठिकाणी अगोदर पाहणार आहोत. इमिली डिकिन्सनचा जन्म 1830 मध्ये झाला आणि मृत्यू हा त्या ठिकाणी 1886 मध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यांची अमेरिकन साहित्यामध्ये एक कवयित्री, एक नामवंत कवयित्री म्हणून त्या ठिकाणी ओळख असलेली आपल्याला पाहावयास मिळते. डॉटर ऑफ अ सक्सेसफुल लॉयर, सी वॉज बॉर्न इन ॲमरसेट, मॅस्केटस. आणि त्यांची वडील हे एक नामवंत वकील हे त्या ठिकाणी होते आणि त्यांचा जन्म ॲमरसेट, मॅस्केटस, अमेरिका या ठिकाणी झालेला आहे. सी नेवर मॅरिड अँड सी लिव्ड ॲट होम ऑल हर लाईफ. आणि इमिली डिकिन्सन या कवयित्रीनं आयुष्यामध्ये त्या ठिकाणी कधीही विवाह किंवा लग्न त्या ठिकाणी नाही केलेलं आणि ती सबंध आयुष्य त्यांनी त्यांच्या घरी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, व्यतीत केलेलं आहे. वडिलांच्या घरी त्या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे किंवा त्या ठिकाणी त्या राहिलेल्या आहेत. बाय हर mid-20s सी बिगॅन टू विथड्रॉ इन टू हर इनर वर्ल्ड अँड बिकम अ रेक्ल्यूज बाय द एज ऑफ 40, रिफ्युजिंग टू लिव्ह होम ऑर मीट स्ट्रेंजर्स. आणि ज्यावेळेस त्या विशीमध्ये होत्या, विशीमध्ये असताना त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्वतःला जे काही बाह्य जग आहे याच्यापासून काय केलं आहे, आलिप्त केलेलं आहे, एकांतवासी झालेलं आहे. त्यांनी इतर लोकांशी मिळणं, मिसळणं, भेटणं या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी 40मध्ये त्यांनी स्वतःला एकदम सेपरेट करून घेतलेलं आहे किंवा कोणाशी न मिळणे ना कोणाशी न भेटणे असं त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला घरामध्ये एकांतवासामध्ये राहणं त्यांनी आयुष्यामध्ये पसंत केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. शी स्टार्टेड रायटिंग पोएट्री इन हर 20s अँड रोट मोर दॅन 1700 शॉर्ट पोएम्स बट ओनली 7 वेर पब्लिश्ड इन हर लाईफ टाईम. ज्यावेळेस त्यांचं वय 20मध्ये होतं, म्हणजे 20 ते 30च्या दरम्यानच्या वयामध्ये त्यांनी जवळजवळ 1700 कवितांचं लिखाण, 1700 लघु कवितांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. असं असलं तरी केवळ 7 कविताच त्या जिवंत असताना त्यांच्या त्या ठिकाणी काय झालेल्या आहेत, प्रकाशित झालेल्या आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. दिस इज अबाउट द व्हेरी शॉर्ट बायोग्राफिकल स्केच ऑफ द पोएटेस इमिली डिकिन्सन. नाउ we will study about the poem or a very short or a brief theme of this poem. See about the poem. Dickinson's poems deal with basic human concerns such as love, pain, fame, death, and immortality, and reflect an intense and painful inner struggle.
डिकेन्सनच्या ज्या काही कविता आहेत, या कविता ह्या प्रामुख्याने कुठल्या विषयाच्या वरती आधारित आहेत याचा जर आपण त्या ठिकाणी अभ्यास केला तर त्यांच्या कवितांचे मुख्य विषय हे प्रेम, दुःख, प्रसिद्धी, मृत्यू आणि इमॉर्टॅलिटी किंवा मर्त्यता किंवा मृत्यू या विषयावर आधारित असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि या कवितांच्या माध्यमातून जे काही माणसाच्या मनातील जो काही दुःखी द्वंद्व आहे किंवा जो संघर्ष आहे मानवी मनातील त्याच्यावर भाष्य करणाऱ्या विषय घेऊन त्यांनी त्यांच्या कविता त्या ठिकाणी लिहिलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. सिम्पल डिक्शन, colloquial rhythms and unconventional imagery are the special features of her poetry. दुसरी बाजू जर पाहिली, एक कवयित्री म्हणून इमेली डिकेन्सनच्या कवितांची जे काही वैशिष्ट्य जर आपण त्या ठिकाणी अभ्यासले तर सिम्पल डिक्शन म्हणजे साधी भाषाशैली, कोलोक्युअल रिथम्स म्हणजे जे काही संभाषण आहे ते संभाषण कसं आहे, एकदम साध्या भाषेत आहे, इझी टू अंडरस्टँड, कुठल्याही वाचकाला समजेल अशा भाषेमध्ये त्यांचं रिदम्स त्या ठिकाणी आपल्या असलेली पाहावयास मिळते. अँड अनकन्व्हेन्शनल इमॅजरी म्हणजे अपारंपरिक जी फिगरेटिव्ह लँग्वेज आहे ही त्यांनी त्यांच्या कवितामध्ये आपल्याली किंवा इमॅजरी आहे, फिगरेटिव्ह इमॅजरी आहे ही कशी त्यांची अनकन्व्हेन्शनल आहे. अनकन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. अशा प्रकारच्या काही लिखाणाच्या शैली घेऊन त्यांनी त्यांच्या कवितांचं लिखाण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. इन दिस पोएम शी सेज दॅट टू अचीव ग्रेट थिंग्स इन लाईफ वन हॅज टू अंडरगो अ लॉट ऑफ पेन. आणि या कवितेमध्ये, प्रस्तुत कवितेमध्ये सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट या कवितेमध्ये कवयित्री इमिली डिकेन्सन ही त्या ठिकाणी जर का एखाद्याला आयुष्यामध्ये त्या ठिकाणी मोठं व्हायचं असेल, आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला खूप संघर्ष, खूप दुःख, खूप वेदना ह्या त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात. यावर या कवितेमध्ये कवयित्री इमिली डिकेन्सन भाष्य करताना आपल्याला दिसते. विनिंग अ वॉर इज नॉट विदाउट दोज हु हॅव सॅक्रिफाईस्ड देअर लाईव्स. आणि म्हणून एखादं जर युद्ध असेल, एखादं जर तुम्ही काम हाती घेतलं असेल, ते जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप काही गोष्टीचा त्याग करावा लागतो, खूप काही गमवावं लागतं. अशा प्रकारचं भाष्य या कवितेच्या माध्यमातून कवयित्री इमिली डिकेन्सन आपल्या वाचक वर्गाशी त्या ठिकाणी संवाद साधते. दिस इज अबाउट द पोएम और द थीम ऑफ दिस पोएम. आय थिंक this is enough for today. In our next lecture we will see the poem and the other segments related with this poem. Thank you for being with me. Thank you once again.